वसा जनसेवेचा। नमस्कार, आपण पाहत आहात लोकवार्ता न्यूज। दिल्लीत न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचे तीव्र पडसाद आता बुलढाण्यात उमटले आहेत। या अमानुष कारवाईचा निषेध करत बुलढाणा शहरात एक मूक रॅली काढण्यात आली, जिथे मेन मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। दिल्लीत 20 जुलै रोजी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। या लाठी हल्ल्यात 100 ते 150 विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील 60 जण गंभीर जखमी आहेत। विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या दीपिका सिंग नावाच्या विद्यार्थिनीला अपघातात आपला जीव गमवावा लागला। लोकशाही मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा रीतीने बछूट लाठीमार करणे म्हणजे त्यांना न्याय मागण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे। या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध नोंदवला आहे। स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून बुलढाणा शहरातून मेन मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक रॅली काढण्यात आली। या रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले। या निवेदनाद्वारे क्रूरपणे झालेल्या लाठी हल्ल्याची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, नीट पेपरफुटी आंदोलनात सहभागी झालेल्या कुणावरही गुन्हा दाखल करू नये, त्यांचे भविष्य खराब करू देऊ नये, तसेच पोलिसांच्या ताफ्यातील नकली व साध्या वेशातील पोलीस आणि गाव गुंडांना शोधून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच राष्ट्रपतींचा विशेष अधिकार वापरून नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी आणि विद्यार्थी देशाचे भविष्य असल्याने पेपरफुटी करणाऱ्यांवर निर्भया प्रकरणाप्रमाणे विशेष कायदा करून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करावी अशा मागण्या या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। लोकशाहीच्या मूल्यांना अबाधित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। काय सांगशील दिल्लीला जी घटना घडली? सर, माझं नाव अक्षांश अनिल डोंगरदिवे। मी एक विद्यार्थी म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम जे शहीद झाले या क्रांतीमध्ये, शैक्षणिक क्रांतीमध्ये, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व विनम्र अभिवादन करतो। तसंच दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो। ज्या पद्धतीने पोलिसांनी ती कृत्य केली होती ती करायला नव्हती पाहिजे, पण त्यांनी केली। आणि फक्त पोलिसांना दोष देऊन चालणार नाही, तर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचा सुद्धा निषेध करतो, कारण आदेश ज्यांनी दिले त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं रिझाईन पण महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं तो लाठीचार्ज करण्यात आला अमानवीय, खरं तर ते संविधानाचं आणि मानवीय मूल्यांचं उल्लंघनच त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी। आणि त्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत व्हायला पाहिजे। आज हे 2-3 दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे हे लेकरं उपोषणाला बसलेले आहे, त्यांच्या शिक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आहे। त्यावर सरकार काय करत आहे? आम्हाला कुठेही त्यांचं काही दिसत नाही आहे की ते ना त्या लेकरांसाठी काही करत आहे, मुलांसाठी काही करत आहे म्हणून आज त्यांनी पोलिसांना बोलून त्यांच्यावर लाठीचार्ज केला। हे आम्हाला बिलकुल बी चांगलं वाटलेलं नाहीये, कारण की लेकरं आज त्यांच्या अभ्यासासाठी, शिक्षणासाठी पुढे जात आहे। सरकारने त्यांची साथ दिली पाहिजे, पण ते लाठीचार्ज करून त्यांना मागे खेचत आहे। लेकरांनी आज पुढे जाण्यासाठी काय काय करतात, उपाशी राहतात, अभ्यास करतात, किती तास ते बसतात, पण त्यांच्यासाठी काहीच हे नाही आहे। मागणी काय? आमची मागणी अशी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा। आज आहे ना, खूप वेळेस पेपर फुटी होते आहे, ते त्यांची मेहनत करत आहे, मुलं त्यांची मेहनतीला काहीच फळ भेटत नाहीये। मी एक सामान्य नागरिक म्हणून सौ वैशाली वैराळकर जंतर मंतर येथे सोनम वांगचूक यांचं गेल्या 25 दिवसापासून त्यांनी त्यांच्या आरोग्याची पर्वा न करता विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी एकत्रित आले होते, परंतु त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे। त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संवेदनशील बुलढाणेकर आज इथे एकत्रित आलेलो आहोत। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नसून आम्हाला फक्त विद्यार्थ्यांचं हीच आमची एकमेव मागणी आहे। आणि या मागणीमध्ये आम्हाला फक्त नीट परीक्षा फुटी प्रकरणी जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि आपलं जे म्हणजे परीक्षा आहेत त्या परीक्षा पारदर्शी घेण्यात याव्या, ही आमची सगळ्या संवेदनशील बुलढाणेकरांकडून मागणी आहे। धन्यवाद। सिटी न्यूज। सिटी
केटी न्यूज वसा जनसेवेचा.